गोव्याला जाऊन फक्त बीचच फिरताय, मग तुम्ही गोव्याची खरी शान असणारं मडगावचं गांधी मार्केट अजून पाहिलं नाही. चला मग आज आपण आजच्या प्रवासामध्ये मडगावचं गांधी मार्केट फिरणार आहोत. चला तुम्ही पण माझ्यासोबत. तयार आहात ना तुम्ही? तयार आहात? चला मग. मडगावचे गांधी मार्केट हे गोव्यातील सर्वात जुन्या आणि गजबजलेल्या बाजारपेठापैकी एक मानले जाते. या मार्केटची सुरुवात पोर्तुगीज काळाच्या उत्तरार्धात आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात हळूहळू झाली. सुरुवातीला स्थानिक शेतकरी आणि व्यापारी एकत्र येऊन येथे भाजीपाला आणि मसाल्याची विक्री करत असत, ज्याचे नंतर एका मोठ्या व्यावसायिक मार्केटमध्ये रूपांतर झाले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ याला गांधी मार्केट हे नाव देण्यात आले. हे मार्केट दररोज सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी उघडे असते. गांधी मार्केटला जात होतो तेव्हा रस्त्यात सुंदर नजारे नेहमीच असतात, पण आज मला गोव्यातील एक छोटंसं भांडण पण बघायला भेटलं, जे रस्त्याच्या कडेलाच होत होतं. म्हणजे भांडण सुरू होतं, जास्त करून टुरिस्ट आणि लोकल लोक यांच्यामध्ये काहीतरी वादिवाद होतो. ते कसे फास्ट चालवत असतात ना इकडे येऊन टुरिस्ट, तर त्याच्यामध्ये वादिवाद होतो. आणि मला एक अजून एक गोष्ट कळली, इथे जी तुम्ही मोठी मोठी घरं बघतायत ना, ती सगळी म्हणजे मला आधी काही घरं एकदम कलर केलेली छान छान ना, तर मला वाटलं काय माहिती हॉटेल रेस्टॉरंट असतील असं काहीतरी, पण नाही. यातली काही बिल्डिंगी आहेत ना ज्या मोठ्या मोठ्या तुम्हाला दिसतात, ही घरं आहेत, घरं. लिटरली एवढी मोठी मोठी लोकांची घरं आहेत. आणि आत्ता म्हणजे प्रगतिशील म्हणजे प्रगती होत चालली आहे, तर म्हणजे नवीन नवीन वेगवेगळे आपले मुंबईचे ब्रँड असतात तसे ब्रँडसुद्धा येतात. हे पेट्रोल पंप आहे, पण हे जे एवढं लांबलचक सुंदर तुम्ही बघताय ना, हे हॉटेल नाही, रस्त्याला लागून घरं आहेत, जी काही तशीच जुनी आहेत तर काही नवीन बांधून केलेत. आणि हे इकडचं फेमस गार्डन आहे सगळ्यात जुनं असं, म्हणजे इथे लोक वॉक करायला खेळायला असं येतात. तर हे पण असं गोल सर्कलसारखं, आपलं सायन्स सर्कल कसं आहे तसं. फायनली आम्ही गांधी मार्केटच्या परिसरामध्ये पोचत होतो, अजून आलो नाही आहे. हा रस्ता होता, या रस्त्याला ना गावठी कोंबडी विकत होते, नारळ विकत होते, कोंबड्यांची अंडी, गावठी अंडी, त्याच्यानंतर कोंबडासुद्धा होता एक काळा कलरचा गावठी बांधलेला, आणि याच्या बऱ्याच गोष्टी होत्या विकायला. आणि सकाळची वेळ होती त्यामुळे दुकानं बंद आहेत. आणि तच म्हणजे गावच्या लोकांचे पदार्थ, लोकल लोकांचे पदार्थ तिथे रस्त्याला लागून विकायला होते. मेन मार्केट अजून यायचं बाकी होतं. 1 प्लेट भजी आम्ही रस्त्यात घेतली आणि खाल्ली, कारण की सकाळी आम्ही काहीच खाऊन नाही निघालेलो. जसं खाल्लं तसं खतरो के खिलाडीचा खेळ चालू झाला. आणि या बारीकशा गल्लीतून माहिती नाही आम्ही काय येते आलो पुढे. रस्ता मोठा होता तरी आम्ही या बारीकशा गल्लीतून आलो. आणि इथे सगळ्या काकू अशा बसलेल्या गावच्या, खूप सारे आंबे, त्याच्यानंतर फणस, कोकम सरबत, आगळ, त्याच्यानंतर इथे निरासुद्धा होती आणि खोबरेल तेलसुद्धा होतं विकण्यासाठी. गावचे नारळ, केळी आणि भरपूर काय काय, रताळी पण आहेत बघा. फणसाचे गरेसुद्धा कापून आहेत, अननस आहे. आणि मस्त पाऊस पडलेला त्यामुळे ना जमीन ओली होती, तीसुद्धा तुम्हाला दिसले. 8लासुद्धा होता फणसाच्या विकण्यासाठी बघा. कोणी गरे खाल्लेत ना तर 8ला कसे विकायला आहेत. कोकम आहे, अननस आहे, नारळ आहे, म्हणजे जेवढं काही त्यांच्या दारात उगतं ना ते सगळं इथे विकण्यासाठी आहे असं. आणि हो, गांधी मार्केटच्या जवळच आहे ना तुम्हाला मडगावचं सगळ्यात मोठं बस डेपो भेटतं. हे आहे बस डेपो. इथून तुम्ही पणजी, ओल्ड गोवा किंवा मडगाव रेल्वे स्टेशन, म्हणजे जिथे पण तुम्हाला गोव्याला जायचं ना त्या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला इथून बस भेटेल. म्हणजे मार्केटच्या खूप जवळ बस स्थानक आहे, बस डेपो आहे, स्थानक नाही डेपो आहे, डेपो. तर मग आता आम्ही लवकरच गांधी मार्केटला मेन पोचणार आहोत. मार्केटच्या आत प्रवेश करायच्या आधी म्हटलं जागेवाल्याच्या पण पाया पडूया. मडगावच्या गांधी मार्केटजवळ असलेले श्री दामोदर साल म्हणजे एखादा मोठा हॉल. हे मंदिर म्हणजे मडगावचे मुख्य आध्यात्मिक केंद्र आहे. पोर्तुगीज काळात जेव्हा जंबावली येथे मूर्ती हलावली लागली तेव्हा स्थानिक नाईक कुटुंबाने आपल्या घरात पवित्र नारळाची स्थापना करून भक्ती परंपरा जिवंत ठेवली, जी आज दामोदर साल म्हणून प्रसिद्ध आहे. 1892मध्ये महान विचारवंत स्वामी विवेकानंद यांनी या ऐतिहासिक जागेला भेट दिली होती. हे शांत वातावरण असलेल्या या मंदिरात दररोज रात्री होणारी संगीतमय भजनाची परंपरा
आणि दर सोमवारी होणारी भाविकांची गर्दी हे येथील मुख्य आकर्षण आहे. आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे जर व्यापाराचं चोरी झाली किंवा काही मतभेद झाले तर इथे येऊन नारळ ठेवला जातो. मग दामोदर महाराज सगळं बघतात. अशा पद्धतीने आपण देवाच्या दर्शनानंतर थेट पोचलो मार्केटला आणि येताच खूप साऱ्या भाज्या, फुलं असे सुंदर रंग सगळे दिसायला लागले. म्हटलं वा, आज तर मजा येणार आहे. वेलकम टू गांधी मार्केट सिंगम. फायनली आपण पोचलो आहोत गांधी मार्केटला. हे मार्केट प्रामुख्याने गोव्यातील अस्सल संस्कृतीचे आणि खाद्य परंपरेचे केंद्र आहे. येथे सगळ्या जीवनावश्यक वस्तू तर भेटतात, जसे की देवाला लागणारी फुलं, गजरे, त्यानंतर फळं, भाज्या, कपडे, सगळं म्हणजे सगळंच. आणि सिजनेबल फ्रूट म्हणजे आंबा, तो तर सगळीकडे दिसत होता. आल्या स्वागत आमचं आंब्यांनीच केलं. अशा पद्धतीने गोव्यातील गांधी मार्केटची लगबग बघून माझे डोळे तर चमकूनच गेले. मला वाटलेलं आमचं मालाडचं नटराज मार्केटच एवढं भरलेलं आहे, पण नाही, हे तर त्याहून जास्त भरलेलं होतं. कपडे, भांडी, जे पाहिजे ते सगळं सामान भरपूर होतं. तुम्हाला जर गोव्यामध्ये गरम मसाले किंवा गोव्याचे पारंपरिक मसाले घ्यायचे असतील तर ते इथे भेटतात. त्यासोबतच ईद होती त्या दरम्यान ज्यावेळी आम्ही गेलेलो, म्हणून खूप सारे सेवैयासुद्धा तिथे होते. आणि इथे भरपूर सारे कांदे, लसूण, ताज्या भाज्या हे सगळं स्वस्त दरामध्ये भेटत होतं. ओके. आणि तुम्ही गोव्याला आला तर तुम्हाला जर कुर्ते वगैरे घ्यायचे तर ते सुद्धा इथे भेटतील. इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून म्हणजे घरच्या उपयोगातल्या येणाऱ्या सगळ्या वस्तू इथे होत्या. आणि ताज्या भाज्या त्या तर होत्यातच. मी जर गोव्यामध्ये मसाले शोधत असाल ना तर तुम्हाला इथे मसाले भेटतील. त्याचबरोबर मुंबईमध्ये ज्या ज्या भाज्या आपण खातो ना त्या सगळ्या भाज्या इथे असतात. त्याबरोबर लोकल भाज्यासुद्धा असतात. पण जास्त लोकल भाज्या आणि फळं ना मार्केटच्या बाहेर मी जास्त बघितलं आहे. मार्केटची सगळी धावपळ झाली, भाज्यांची खरेदी झाली आणि शेवटी मला मिळाले रसाळ ताजे जांभळं. गोव्याच्या या गांधी मार्केटची सफर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अपर्णाचे ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन सफरीसह. तोपर्यंत बाय बाय.